मी खूप जवळ आले ऑफिसच्या. मी ना पॉडकास्ट ऐकता ऐकता विसरून गेले व्हिडिओ शूट करायचं. शिट उडाले असत. आय नो रस्त्यावर शूट करणं चांगलं नाही आहे म्हणून सबवेच्या आतमध्ये आणि साईडला शूट करत असते. पण आज मी पॉडकास्ट ऐकता ऐकता माझ्या लक्षातच नाही ना तिकडे ना काहीतरी लोक आले. आय थिंक प्रोटेस्टच चालू आहे या लोकांचा. भेटूया संध्याकाळी. बाय. हो कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आज मला निघायला उशीर झाला. ॲक्च्युली 7:30 वाजून गेले. 8:45 वाजायला आले. आज आहे गुरुवार आणि आम्ही ऑफिसमध्ये आमचं आज वारीचं छोटंसं सेलिब्रेशन होतं. काही नाही, फक्त ट्रेडिशनल वेअर केलं होतं आम्ही लोकांनी आणि छान असे फोटो काढले. जास्त काही मोठं सेलिब्रेशन केलं नव्हतं. ठीक आहे, कारण का अर्धी लोकं आमची ॲक्च्युली वारीच्या शूटला गेली होती. जिकडे प्रॉपर वारी चालली आहे तिकडे शूटला गेली होती आणि मग असं आमच्या ऑफिसमधल्या असं अर्ध्या परिवाराला सोडून आम्हाला पण जास्त काही सेलिब्रेट करायचं नव्हतं. बिकॉज जेव्हा आपण सगळे असतो तेव्हा खूप मजा येते आणि अर्धे लोक नसतात तेव्हा खरंच असं काही जास्त एवढं नाही मजा येत आपल्याला. ठीक आहे, तर आम्ही फक्त चांगलं सगळ्यांनी छान ड्रेस टोप्या घातल्या, त्या गंध लावला होता. मी माझा फोटो टाकेल बट ऑब्वियस व्हिडिओमध्ये. आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं आम्ही लोकांनी. छान वाटलं, सगळ्यांनी असं भाग घेतला त्यामुळे. आणि 1-2 लोक होते जे नॉन महाराष्ट्रीयन होते, तर त्यांच्यासाठी हे थोडंसं नवीन होतं, पण त्यांनी पण खूप असा उत्स्फूर्तपणे असा भाग घेतला होता. मी छान मेकअप केला होता, जो अजून टिकून आहे. थँक गॉड टिकून येतं. तर म्हणजे मला लास्ट टाइम सांगितलं की मी मायग्लॅममधनं लिपस्टिक घेतली होती, जी अजूनही छान चालली आहे. अजून काहीतरी तिची एक्सपायरी डेट झाली नाही आहे. ओके, आणि मी आता निघाली आहे घरी. सकाळी पण मी थोडा उशीर झाला होता. माहीत नाही, ट्रेन्स खूप लेट यायला लागल्यात आजकाल. आणि सकाळी तर माझं एकीबरोबर तसं पण भांडण झालं. गुच्छानं असा कोणा मारला तिने मला. म्हटलं अक्कल आहे का तुला? कशी मारतीयस तू मला? म्हणते नाही. अरे म्हटलं पुढचीला जर पुढे नाही गेली तर मी काय उडून जाऊ काय? खूप बोलले मी. मग राग आला मला. असं मारायचं काय पागल बायका आहेत, लिटरली पागल बायका आहेत. मारतात ते लोक सिरियसली. काही नाही होऊ शकत त्यांचं. वरता भेजात खाली आहे. तुम्ही कोणाला असं कसं मारू शकता? मी तुम्हाला ओळखत नाही, काही नाही, लिटरली तुम्ही मारतात. आणि काही बायका तर काही बोलतात. अय्या असं ऐकलं, काही बोलतात ह्या बायका. यांच्या थोबडाला काय हाडच नाही आहे. काही मी सगळ्या नाही म्हणत. खूप अशा नमुन्या बायका आहेत ज्या खरंच दुसऱ्यांना बोलतात, दुसऱ्यांना मारतात ट्रेनमध्ये. त्यांना माहीत नाही काय फ्रस्ट्रेशन असतं आयुष्याचं. मला तर जाम राग येतो अशा बायकांचा. ठीक आहे, जाऊ दे. मग माझा मूड थोडंसं ऑफ झाला सकाळी. मग मी साडी कॅरी केली होती आणि मग मी ऑफिसमध्ये येऊन चेंज केलं, कारण का कांजूर मागते. CSMT मी साडी घालून नाही येऊ शकत. ठीक आहे, असं दिवाळी ठीक आहे, पण खूप नाही चढू शकत तुम्ही. कांजूर मागलं तशी खूप गर्दी असते, नाही चढताच येत नाही आहे. त्यामुळे म्हटलं ऑफिसमध्ये जाऊन चेंज करेल, काय वाटणार नाही. मग मी येऊन चेंज केली. मी आता चालली आहे घरी. मी काल ना ऑलरेडी थोडंसं प्रिपरेशन करून ठेवले कटलेटचं. बघू आता घरी जाऊन कटलेट केले तर केले, नाही तर उद्या करेल आता. ठीक आहे, सी यू, बाय. हॅलो, तर मी आली आहे घरी. ठीक आहे, जरा घरात थोडा पसार आहे, कारण का आज माझ्या सासूबाई गेल्या आहेत. आय थिंक एक त्यांचं नाटक टाईप काहीतरी आहे, पण पालखी बघायला. तर मी करत आहे स्वयंपाकाची तयारी. ठीक आहे, स्वयंपाकाची तयारी म्हणजे मी आल्याला भात लावून झाला आहे माझा. आज जास्त काही स्वयंपाक करायचा नाही आहे. आणि यायला तसंही मला उशीर झाला होता आज. जरा जास्तच उशीर झाला. आणि प्रॉब्लेम काय माहिती काय, कांजूर स्टेशनला मला एक पण रिक्षा नाही भेटली. आई पण आली. हां, अजून आमची सासूबाई पण नाही आली आहे. माझी सासूबाई नाही आली आहे, त्यांची आई नाही आली आहे. ठीक आहे, तर कांजूर स्टेशनला रिक्षांचा खूप मोठा प्रॉब्लेम चालू होता. जवळजवळ मी अर्धा तास उभी होती आणि मला एकही रिक्षा भेटली नाही आहे. ठीक आहे, मग कशी तरी रिक्षा आली, एक लाईन पुढे गेली आणि मी अर्धा तासाने घरी आली. नशीब मला जास्त काही जेवण करायचं नव्हतं, कारण का सकाळीच सासूबाईंनी जवळा का सुकट्टाचं कालवण करून ठेवलंय. ठीक आहे, मला आता करायची भुर्जी. मला आता करायची भुर्जी. मी कांदा चिरते त्यासाठी. रिधानला अंड्याची भुर्जी खूप आवडते. रिधानला ॲक्च्युली बर्गर खायचा होता आज. ठीक आहे, पण बर्गर काय ऑर्डर करणं पॉसिबल नव्हतं, कारण का आमची ठरलेलं आहे की आम्ही संडेलाच फक्त बाहेरचे खातो दोघं जण मिळून. ती आमचा डेट नाईट असतो. हो की नाही बाबू?
मूवी नाईट सॅटर्डेला असतो, पण उद्या मी गावी चालली आहे रिथाण्याला भेटायला, त्यामुळे उद्या मूवी नाईट नाही आहे. ठीक आहे. आणि काय उद्या मूवी नाईट नाही आहे. मग मी संडेला आले की आपण दोघं जाऊ बाहेर खायला. तर संडेला मी येईल गावावरनं, तर आम्ही दोघं जाऊ बाहेर म्हणजे आमच्या कॅफेमध्ये, इथे रुमॉलच्याच कॅफेमध्ये जाऊ आणि तिकडे जाऊन मग पिझ्झा. हां अरे हां चॉकलेट्स बनवायचे आपल्याला. बरोबर संडेला बनवूया आपण चॉकलेट्स. ठीक आहे. परवा तर हां एक मिनिट, मी डीमार्टमध्ये ना चॉकलेटचे हे आणलेत, कंपाऊंड आणलेत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये मस्तपैकी असं डायल्यूट करून मी चॉकलेट बनवू शकते. छान छान चॉकलेट्स वेगवेगळे शेप जे रिधानला आवडतात तसे. मी ना पहिली खूप चॉकलेट्स बनवायची घरी, पण नंतर रिधान त्याला थोडासा मोठा झाला आणि मग रिधानने पण आली. मग मला चॉकलेट्स बनवायला टाईमच नाही भेटायला लागला. मग त्यामुळे मी चॉकलेट्स बनवणं बंद केलं. मी खूप छान चॉकलेट्स बनवते. थांब हां राहू दे. मी खूप छान चॉकलेट्स बनवते. बाबू थांब ना, मला ना काही बोलून देत नाही. हा मला खूप त्रास देते. आणि आता कांद्यामुळे माझ्या डोळ्यात खूप पाणी आले. माझ्याकडे खूप सारे मोल्ड पण होते. गप ना बाबू गप ना. कांदा कच्चा खाऊ नको, कशी घाण आहे, थोडासा वाचतो. माझा कांदा कापून झाला आहे. मी पटकन कालवण पण गरम करायला ठेवते. आमच्या व्हेजवाल्यांचं कालवण वेगळं आहे. ठीक आहे. तर आता व्हेजवाल्यांचं कालवण काय माहिती नाही मला कसं आहे ॲक्च्युली, मला पण बघायचं आहे. तू नको ना कच्चं पाणी उडवू. हां 2 मिनिटं वाफोड्याचं कालवण आहे जे की मला अजिबात आवडत नाहीये. माहित नाही काय झालं, 2 दिवसापासून माझ्या सासूबाईंना जे मला कालवण आवडत नाही तेच करतात. परवा कारल्याचं केलं होतं, आज वाफोड्याचं केलंय. काय करू मी, मला वाटतं मला जेवायचेच नाही आज माझा उपवास आहे आणि मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मी खातो ना काही. तू खातो नॉनव्हेज आणि तशी ही आज नशिबाने हा माहिती नशिबाने आज 3च अंडी आहेत घरात, त्यामुळे दोघा बापलेकांचं होऊन जाईल, बाकी कोणाचं नाही होणार. झालं तुझं आता तो सगळं बाबू ते नंतर आपण त्याचा एक वेगळा ब्लॉग बनवू तुझा. सरक. तर आमच्या घरात असे खूप सारे फ्रीज मॅग्नेट्स आहेत जे रिधानला पण आवडतात आणि ते मला वाटतं रिधानच्या आत्याचं कलेक्शन आहे, रिधानचं कलेक्शन नाही आहे ते. ठीक आहे. रिधानला फ्रीज मॅग्नेट्स खूप आवडतात, तो पण असं खेळतो त्यांच्याबरोबर. मला आवडतात पण मला डिफरंटवाले आवडतात, ज्याचे असे मिनी असं वडापाव इडलीवाले आहेत ना ते आवडतात, जे मी लवकरच मेशोवरनं मागवणार आहे. मला ते खूप दिवसापासून मागवायचं ॲक्च्युली, पण आहे ना असं म्हटलं होतं की एकदा अशी मागवेल मी जेव्हा असं वाटेल की हा बाबा घेऊया आपण. आणि रिधानचे खूप सारे नोट्स पण असतात, तर मी नोट्स स्पेसिफिकली ते नोट्स चिपकवण्यासाठी ते मॅग्नेट्स घेणार आहे मी तुम्हाला लिंक शेअर करेल जेव्हा मी घेईन तेव्हा. मी अगोदरच नाही शेअर करून ठेवणार आहे. ठीक आहे. जेवण बनवते, मशीन लावून झाली मी आज मी मशीन लवकर लावली कारण मला लवकर झोपून जा लवकर उठायचं. ठीक आहे. अरे तू आता आजच्यासाठी व्हिडिओ इथे संपत नाही तरी तुम्हाला जाम वैताग देईन.